जोडी मैदान पाठवायचे आहे. दोन्ही पंचांचा सामना चालू करायचा आहे. भाविक सर, जयेश सर, सलामी जोडी मैदान पाठवायचे आहे. पुष्कर शिवांश एक प्रतिनिधी पाठवा इकडे, कंपल्सरी प्रतिनिधी पाहिजे. पुष्कर शिवांश अतिरिक्त खेळाडू पाठवायच्या पॅव्हलियन मध्ये. सामन्याला सुरुवात होत आहे. सामन्याला सुरुवात. दोन्ही संघाचा एक एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. वायसीसी कोण प्रतिनिधी आहे का? गोलंदाज नाव सांग मित्रा. गोलंदाज ने अक्षय, सॉरी अक्षय गोलंदाजी फलंदाजीसाठी. स्ट्राईकला कोण आहे? अर्जुन स्ट्राईकला आणि भालेराव नॉन स्ट्राईकला. रोहित भालेराव नॉन स्ट्राईकला. अर्जुन गोलंदाजी मारा करतोय. अक्षय वायसीसी डोंबिवली संघाकडून गोलंदाजी मारा करतोय. अक्षय. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. वायसीसी आणि पुष्कर शिवांश दोन्ही या रेल्वेमध्ये दोन्ही टीम गाजलेल्या आहेत. दोन्ही बलाढ्य टीम आहे. सामन्याला सुरुवात. पंच जय सर आणि भाविक सर. पाहूया सामना सुरुवात. सामना 4 षटकांचा राहील. पाहूया पुन्हा एकदा. स्ट्राईकला अर्जुन नावचकला रोहित भालेराव. मारा करेल अक्षय वायसी डोंबिवली कडून. सुंदर चेंडू. पहिला चेंडू डॉट. पाहूया पुढील चेंडू अक्षय यांचा अर्जुन याला. पुन्हा चटून काढले तो ऑफसाईड जसे मला वाटतं. षटकार. खरोखर अतिशय उत्कृष्ट षटकार मारलाय तो अर्जुन यांनी. पहिल्या चेंडू दुसऱ्या चेंडू ते षटकार मारलाय अक्षय याला. धावसंख्या 6. पहिलं षटक चालू आहे अक्षय यांचं. पुष्कर शिवांची धावसंख्या 6. दुसऱ्या चेंडू ते षटकार मारलाय तो अर्जुन यांनी. पाहूया पुढील चेंडू अक्षयाचा अर्जुन याला. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. डिक्लेअर 1. धावसंख्या 7. पहिले षटक चालू वायसीसी डोंबिवली संघाकडून. अक्षय मारा करतोय. पाहूया पुढे चेंडू अक्षय यांचा अर्जुन याला.
पुन्हा एकदा लेग स्ट्रेट जाऊन मारला चेंडू आणि षटकार. दुसरा षटकार मारला आणि अर्जुनाने बॅट मधून निघाला दुसरा षटकार. अक्षय गेला. पुष्कर शिवांची धावसंख्या झाले 13. बिनगडी बाद 13. 4 चेंडू मध्ये 13 धाव झाले. 2 षटकार ठोकले ते अर्जुन यांनी पुष्कर शिवांश कडून. पाहूया खरोखर अतिशय उत्कृष्ट दोन्ही ऑफ साइडला गगनचुंबी षटकार मारले ते अर्जुन यांनी. पुन्हा एकदा अक्षय माराकडे अर्जुन याला. हो सुंदर चेंडू. पाहूया 5 चेंडू झाले. 5 चेंडू धावसंख्या 13. बिनबाद 13 ची धावसंख्या पुष्कर शिवान संघाची. वायसीसी कडून मारा करतोय अक्षय. स्ट्राईकला अर्जुन. हो सुंदर चेंडू. आणि मला वाटतं झेलबाद. पहिला धक्का बसताय तो पुष्कर शिवान संघाला. पहिल्या षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या 13. एक गडी बाद 13. प्लीज जरा फास्ट फलंदाज पाठवायचे. सामन्याला अगोदरच उशीर झालेले आहेत. पंचाने सामने त्वरित चालू करायचे थांबवून नाही कारण अगोदर लेट झाले आपल्याला. पाहूया पुढे फलंदाज कोण येतोय. मला वाटतं सागर येतोय फलंदाजीसाठी. सेकंड बॅट्समन सागर. पुष्कर शिवान संघाची धावसंख्या 13. पहिल्या षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या 13. एक गडी बाद 13. आता स्ट्राईकला आलाय तो नामवंत खेळाडू रोहित भालेराव. पाहूया सागर नेक्स्ट बॅट्समन. गोलंदाजसाठी गोलंदाज नेम गौरव. गोलंदाज नेम गौरव. वैयक्तिक पहिल्या संघात दुसऱ्या षटकात करतो गौरव. पाहूया गौरवला भालेराव. हो सुंदर चेंडू. सुंदर चेंडू. काय गोलंदाजी केली का गौरव यांनी. रोहित भालेरावचा चेंडू काय चेंडू डॉट मध्ये विकेट कमी हातामध्ये. गौरव मारा करते भालेराव याला. हो वाईटचा इशारा. 1 बाउन्सचा इशारा आहे पंचांचा. वाईट चेंडू 1 बाउन्स इशारा आहे. पाहूया पुढील चेंडू गौरव याचा. भालेराव याला. पुन्हा एकदा अवंत धावसंख्या 15. एक गडी बाद 15. स्ट्राईकला रोहित भालेराव. बॉय स्ट्राईकला सागर. राईट अमोचा मारा करतोय गौरव वायसी डोंबिवली कडून. डिक्लेअर झोन मध्ये एक धावसंख्या 16. दुसरा षटक चालू आहे वायसीसी डोंबिवली कडून. पाहूया एक असा खेळाडू आहे समोर उभा की रोहित भालेराव या डोंबिवलीमध्ये गाजलेले खेळाडू आहे. आता सध्या नाव आहे त्यांचं रोहित भालेराव असं. पुन्हा स्ट्रेट डायला मारला चेंडू मध्ये. एक धाव पूर्ण केलाय आणि एका धाव समान खरोखर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मानावं लागेल. इकडे बाउंड्री लाईनला एका धावा समाधान मानला लागेल. भालेरावाला. स्ट्राईकला आलाय सागर. धावसंख्या 17. दुसरं षटक चालू आहे. पुन्हा एकदा लेग सजेस्ट कर मला षटकार. पहिल्या चेंडूवर सागर स्वतःच्या षटकार मारला वैयक्तिक पहिल्या चेंडूवरतीच. धावसंख्या 23. खरोखरच यांनी सागरने एक लेग सजेस्ट कडून षटकारासाठी केला चेंडू.
पुन्हा गौरव माराकडे सूरज आला पुन्हा एकदा काढला चेंडू मला वाटतं ना पंचांचा आणि अंतिम राहील कोणी वाद घालू नये दोन्ही पंचांनी डिसिजन द्यायचा चूक लेट झालं तर चालेल 1 मिनिट नोचा इशारा नो आणि षटकार 1 बाउन्स इशारा दिला होता पंचाने धावसंख्या 30 एक गडी बाद 30 धावसंख्या पुढे चेंडू गौरव याचा सागर याला सागरने 2 चेंडू मध्ये 2 षटकार मारलेत पाठोपाठ पुन्हा एकदा मला टोक मारला ना षटकार 3 चेंडू 3 षटकार सागरच्या बॅट मधून निघालेला खरोखरच अतिशय उत्कृष्ट फलंदाजी बोलायला लागेल सागरच्या बॅट मधून गौरव याला 3 चेंडू 3 षटकार धावसंख्या 36 पुढील चेंडू गौरव याचा सागर याला पुन्हा एकदा मला चौथा षटकार 4 चेंडू 4 षटकार खरोखर अतिशय उत्कृष्ट फलंदाजी बोलायला सागराची महागडे षटक मला गौरवाचं मला षटक संपले 2 षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या 42 लॉस ऑफ 1 विकेट सागर यांनी 4 चेंडू आणि 4 षटकार मारले काय फलंदाजी केली पहा शिवांश पुष्कर मधून गोलंदाज नाव गोलंदाज नाव सांगायचं आहे हो पहिल्या चेंडूवर रोहित भागरन गगनचुंबी षटकार पहिल्या चेंडूवरच्या सचिन यांच्या पहिल्या चेंडूवरती रोहित भागरन पहिला षटकार धावसंख्या 48 2 षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या 48 रोहित भालेरावांच्या बॅटमॅन का षटकार खरोखर अतिशय पुढील चेंडू सचिन यांचा रोहित भालेरावला स्ट्राईकला रोहित भालेराव नॉन स्ट्राईकला सागर पाहूया पुन्हा एकदा सचिन मारा करतो पुन्हा एकदा लेशरच्या तिकडला मला दुसरा षटकार 2 चेंडू 2 षटकार रोहित भालेराव यांच्या बॅटमधून निघालेले धावसंख्या अर्धशतक पूर्ण झाले आहे टाळ्याचा जोरदार टाळ झाला पाहिजे 54 धावा झाल्या आहेत 2 षटकामध्ये 54 धावा संचित गोलंदाज संचित यांना 2 चेंडू 2 षटकार आणि अर्धशतक फळकावं लागलाय ते पुष्कर श्रीमान संघाचं हो सुंदर चेंडू आणि व्हाईटचा इशारा व्हाईट चेंडू अवंत धावसंख्या 55 2 षटकाच्या संघ 55 अतिशय असे दोन्ही बलाढ्य संघ आहेत YCC डोंबिवली आणि पुष्कर शिवांश रोहित भालेराव नॉन स्ट्राईकला सागर सुंदर चेंडू संचित यांचा धावसंख्या 55 तिसरं षटक चालू आहे YCC डोंबिवली संघाकडून पाहूया पुढे चेंडू संचित याचा रोहित भालेराव याला रोहित भालेराव स्ट्राईकला हो सुंदर चेंडू
खरोखर सुंदर चेंडू म्हणाला की संचित याचा दोन्ही चेंडू डॉट काढले ते रोहित भालेराव याचा बलाढ्य खेळाडू समोर असा संचित असं गोलंदाजी करतोय की रोहित भालेरावला काही दोन्ही चेंडू संभाळले नाहीत. पुन्हा एकदा संचित रोहित भालेरावला राईट मोहचा मार करतोय. तिसरं षटक चालू आहे YCC डोंबिवली कडून. पाहूया पुन्हा एकदा संचित मारा करेल रोहित भालेराव 10-12 पर्यंत रनअपचा मारा करतोय. ओ नो बॉल नोचा इशारा. दोन्ही पंच अगदी अचूक कामगिरी करतायत. जयेश सर आणि भाविक सर. फ्रीट असेल हा चेंडू फ्रीट असणार आहे. पंचाने इशारा फ्रीचा केलाय. रोहित भालेराव सागर धावसंख्या 56-56. पुन्हा एकदा मला वाटतं चेंडू कलवतात षटकार. खरोखर रोहित भालेरावच्या बॅटमध्ये तिसरा षटकार असलेल्या षटकामध्ये धावसंख्या 62 धावा. एक चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या 62. काय आव्हान ठेवतोय मोठा बुका. हो आणि झेलबाद. खरोखर अतिशय उत्कृष्ट खेळ करत होता रोहित भालेराव. 62 लॉस ऑफ 2 विकेट. आणि रोहित भालेराव 20 धावावर आउट झालेला आहे. वैयक्तिक 20 धावावर. धावसंख्या 62. 3 षटकाच्या अखेरीस पुष्कर सिंहची धावसंख्या 62 लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाजीसाठी आलाय तो विजय पवार. विजय पवार बॅट्समन अरुण. बॅट्समन अरुण. रोहित भालेरावची जागा. रोहित भालेराव षटकामध्ये 3 षटकार मारले होते. आता आले तो अरुण. स्ट्राईकला सागर. मारा करतोय विजय पवार. हो सुंदर चेंडू. विजय पवार एक असे नावले खेळाडू आहे ते ऑलराऊंडर मी मानले तर विजय पवार. पाहूया पुढील चेंडू विजय पवार याचा. सागर. सागर ज्यांनी दुसऱ्या षटकामध्ये 4 चेंडू मध्ये 4 षटकार मारले होते. हो वाईटचा इशारा. पंच जयेश सर यांचा. दोन्ही पंच अचूक कामगिरी करतात. जयेश सर भाविक सर. पवार विजय पवार बॉलिंग करतोय सागर याला. मला वाटतं पूर्ण तरी आउट. झेलबाद. सागर याची विकेट गेली आहे. आणि बघा वैयक्तिक स्कोर बघा 24. आणि चारीच्या चारी तरी षटकार मधल्या ते चारी धाव चौकार 24 धाव आहे. 4 षटकार. नेक्स्ट बॅट्समन अतुल भोईर. सागरची धावसंख्या अतुल भोईर. धावसंख्या 63. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये पुष्कर सिंह किती धावांचा डोंगर असतो पाहायचा आहे. अतुल भोईर आले स्ट्राईकला. आता 3 गडी बाद झाले ते पुष्कर सिंह संघाचे. हो डिक्लेअर झोन मध्ये डिक्लेअर 1 मध्ये. धावसंख्या 64. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे.
पाहूया सामन्याला सुरुवात. विजय पवार एक नावाजला एक अष्टपैलू ऑलराऊंडर, वेगवान गोलंदाज अतुल भोईरसाठी मारा करतोय. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन 1 मध्ये काय गोलंदाजी करतोय पहा. डोंगर रचला तर 62 धावाचा 3 षटकामध्ये आणि त्यांनी रोखून दिला तो विजय पवार यांनी. पुन्हा एकदा मारा करते विजय पवार अतुल भोईर याला. हो सुंदर चेंडू गोलंदाजी बोलावं लागेल खरोखरच. आणि बाद रनआउट झालाय तो अरुण. आणि अरुण एकही खेळ चेंडू न खेळता आउट झाला तो अरुण. पुन्हा एकदा विजय पवार पलाट पुन्हा बघा तुम्ही मारला ना वाटतं षटकार. खरोखर अतुलच्या बॅटमॅन षटकार मला लागेल. धावसंख्या 71 71 धावा झालेल्या आणि 72 धावांचं आव्हान ठेवलंय ते YSCC डोंबिवली संघाला. एक मोठं आव्हान ठेवलंय 72 विन. बघा काय रोहित भालेरावने 20 धावा काढल्या होत्या. सागर यांनी 4 षटकार पाठवून मारले त्यांच्या 24 धावा. अर्जुन 13 धाव काढून असा 71 धावांचं आव्हान झालं. 72 धावा विन केल्या त्या YSCC डोंबिवली संघाला. हॅलो आमचे इथं कार्यकर्ते आहेत. आमचे प्रमुख पाहुणे म्हणून जातात कृष्णादादा राजादादा आणि बाळा बोराडे यांनी त्यावेळेस की संपर्क साधायचा आहे. राजादादा बाळा बोराडे आणि कृष्णादादा. कृष्णादा राजादा प्लीज जरा पॅरिसी यायचं आहे. आमच्या इथे आत्ताच आगमन झाले ओमकार सावंत टेनिसचे बादशाहमध्ये ते मानपूरमध्ये त्यांचं आगमन झालेलं मंडळीचं खूप खूप आपण मध्ये. उमेश दादा मानपूरमध्ये आणि टेनिस क्रिकेटर कोच म्हणून मानले ते त्यांच्यासोबत पॅव्हलियनमध्ये आगमन झाले आहे. हॅलो दोन्ही संघ पंचांनी सामना चालू करायचा आहे.
सामना सुरुवात होते. क्षेत्ररक्षण लावून घेतले ते पुष्कर शिवण संघाने. फलंदाजीसाठी प्राचार्य केलंय. बॅट्समन गेलं. फलंदाजांचं नाव सांगायचं. बॅट्समन नेऊन सांगायचं आहे. दोन्ही फलंदाजांचं नाव सांगायचं आहे. बॅट्समन ने नॉन स्ट्राईकला तुषार पाटील आणि प्रफुल्ल. स्ट्राईकला तुषार पाटील, नॉन स्ट्राईकला प्रफुल्ल. गोलंदाजीसाठी आले तो अरुण. स्ट्राईकला तुषार पाटील. 72 धावांचं आव्हान ठेवलंय ते पुष्कर शिवण संघाने YSCC डोंबिवली संघाला. YSCC एक बलाढ्य टीम आहे. विजय पवार, तुषार पाटील. पाहूया अतुल मारा करते. तुषार पाटील याला पहिल्याच चेंडूवर 9 धावा, 9+1. दोन धावा पहिल्याच चेंडूती 9. आव्हांतर 1 असे 2 धावा. अतुल मारा करेल तुषार पाटील याला. तुषार पाटील स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला प्रफुल्ल. सुंदर चेंडू. चेंडू जातोय निर्धाव विकेट किच्या हातामध्ये. पाहूया पुन्हा एकदा अतुल मारा करेल तुषार पाटील याला. तुषार पाटील स्ट्राईकला. चुकीला चेंडूवर मला सीमा केवळ 6 धावा. षटकार तुषार पाटीलच्या बॅटमधून पहिला षटकार. धाव संख्या 8. बिनबाद 8 धावा. पहिले षटक चालू आहे. पुन्हा एकदा अतुल मारा करेल तुषार पाटील याला. YSCC डोंबिवली. 72 धावांचं आव्हान आहे. पाहूया पुढील चेंडू अतुल यांचा तुषार पाटील याला. तुषार पाटील स्ट्राईकला. हो सुंदर चेंडू. डॉट येतोय. धाव संख्या 8. तीन चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा अतुल मारा करे तुषार पाटील याला. मला वाटतं षटकार. दुसरा षटकार तुषार पाटीलच्या बॅटमधून निघालेला. पाहूया 4 चेंडू झाले. 4 संघाची धाव संख्या 14. 4 चेंडू 14 धावा झाले. YSCC डोंबिवली संघाची धाव संख्या 4 चेंडू 14 धावा. तुषार पाटील स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला प्रफुल्ल. मारा करे अतुल. हो सुंदर चेंडू.
चेंडू जातोय रोहित भालेरावच्या हातामध्ये. विकेट किपर रोहित भालेराव. पाहूया पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आहे. अतुल मारा करेल तुषार पाटील याला. षटकार. काय बॅटिंग करतो पहा तुषार पाटील. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 20. बिनगडी बाद 20 धावा झाल्यात. पाहूया आता स्वतः गोलंदाजी येतोय रोहित भालेराव. वीस धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस. अजून 18 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे YSC डोंबिवली संघाला विजयासाठी. 18 चेंडू आणि 52 धावा. पाहूया स्वतः आता रोहित भालेराव येत आहेत कर्णधार. पहिल्या चेंडूवरती मला वाटते ना हो झेलबाद. काय झेल घेतले पाहत ते भोईर यांनी. अतुल भोईर यांनी कॅच घेतले. ते पहिल्या चेंडूवरती रोहित भालेरावनी विकेट घेतली ती प्रफुल यांची. पहिल्या चेंडूवरती प्रफुल आउट झालाय 0 वरती. पहिला धक्का बसतोय तो YSC डोंबिवली संघाला. त्याची जागा देते तो विजय पवार. एक ज्याचं नाव आहे आता इथे टेनिस क्रिकेटमध्ये विजय पवार. ऑलराऊंडर मी मानला तो विजय पवार. पाहूया स्ट्राईकला विजय पवार. मारा करते रोहित भालेराव. सुंदर चेंडू. तसाच तो काटू काढला आपला पवार यांनी विजय पवार यांनी. आता स्ट्राईकला येतो तुषार पाटील ज्याने 3 षटकार मारले होते पहिल्या षटकामध्ये. पाहूया रोहित भालेराव तुषार पाटील. स्ट्राईकला तुषार पाटील. नॉन स्ट्राईकला विजय पवार. पुन्हा एकदा मला वाटतं ते झेल होते का पाहायचे आणि झेलबाद. खरोखर जो खेळाडू अतिशय उत्कृष्ट नावाचा होता तुषार पाटील यांनी ज्याने षटकात 3 षटकार मारले होते त्या गोलंदाजाने त्याचे कॅच घेतले. आणि रोहित भालेराव यांनी 2 विकेट घेतले. आणि तुषार पाटील वैयक्तिक 19 धावावर बाद झालाय. रोहित भालेराव यांनी 2 विकेट घेतले. 3 चेंडू मध्ये 2 विकेट घेतले रोहित भालेराव यांनी. दोन्ही पंच अचूक कामगिरी करतात आपल्या इथे. जे रेल्वे मैदान आतापर्यंत त्यांनी खूप नाव आहे त्यांचं. जयेश सर आणि भाविक सर अचूक पंचांची कामगिरी करतायत. पाहूया पुढे चेंडू रोहित भालेराव यांचा. बॅट्समन नेम शार्दूल. स्ट्राईकला शार्दूल. मारा कर रोहित भालेराव. हो सुंदर चेंडू रोहित भालेराव यांनी खरोखर अतिशय उत्कृष्ट. रोहित भालेराव यांनी 4 चेंडू टाकले. 4 चेंडू फक्त 1 धाव दिली ती रोहित भालेराव यांनी. 2 गडी बाद केले आणि 1 धाव दिली आहे रोहित भालेराव यांनी. पुढील चेंडू रोहित भालेरावचा. शार्दूल याला स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला विजय पवार.
पाहूया रोहित भालेराव. हो सुंदर चेंडू, सुंदर आणि गगनचुंबी षटकार. षटकार शार्दुलाच्या बॅट मधून निघाला पहिला षटकार. धाव संख्या 27-27. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद झाले ते YSC डोंबिवली संघाचे आणि दोन्ही खेळाडू बलाढ्य होते, दोन्ही आउट झाले आणि मला वाटतं शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. रोहित भालेराव यांचा मारा करतो शार्दुलाला. पुन्हा एकदा रोहित भालेराव शार्दूल मारा करतोय. हो सुंदर चेंडू. षटक संपतंय. 2 षटकाच्या अखेरीस संघाची धाव संख्या 27. 2 गडी बाद 27 धावा. का पहा काय गोलंदाजी केले. फक्त 7 धावा देऊन 2 विकेट रोहित भालेराव. समीर जाधव तिसरा षटक वैयक्तिक पहिले षटक समीर जाधव. स्ट्राईकला विजय पवार. पाहूया 72 धावांचं आव्हान पार करायचं आहे. विजय पवार षटकार चौकांचा बादशाह म्हणला तो. बघूया चौका षटकांच्या बॅटमध्ये निघतात का विजय पवार यांच्या. आणि मला वाटतं मी जसं बोलू तसंच केलं विजय पवार यांनी हा षटकार. 33 धावा. 33 लॉस ऑफ 2 विकेट. विजय पवारच्या बॅटवर चौका षटकांची अपेक्षा सर्व रसिकांना प्रेक्षकांना. पाहूया विजय पवार. ओ सुंदर चेंडू. काय गोलंदाजी करतोय पहा समीर. पुष्कर शिवांश आमच्या इकडे राजा ते मानले आहेत आमचं कार्यकर्ते. त्यांची टीम आहे पुष्कर शिवांश. या वयामध्ये 50 क्रॉस आहेत तरी पण ह्या टीम मध्ये अजून खेळतात ते स्वतः वैयक्तिक राजादा. श्रीराम 11चे कर्णधार विरार त्यावेळी की संपर्क साधायचा आहे कारण की यांच्या नंतर लगेच तुमचा सामना खेळून येणार आहे. श्रीराम 11 विरार सेकंड राऊंड सर्व 3 ओव्हरचे खेळून देणार. त्या 30 धावा झाल्या आहेत. विजयासाठी फक्त 72 धावांचा अजून आव्हान केलं आहे. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण केलेला आहे. पाहूया समीर गोलंदाजीसाठी मार करतोय. विजय पवार आउट झाले आहे. धावसंख्या 34. 3 गडी बाद 34 YSC डोंबिवली संघाची.
पुन्हा एकदा पहा काय मारला षटकार. शार्दुल्याने आज दुसरा षटकार त्याच्या बॅट मधून निघालाय. शार्दुल्याच्या 3 षटक संपतात. 3 षटकाच्या अखेर संघाची धावसंख्या 40. 40 धावा झालेल्या आहे आणि शेवटच्या षटकामध्ये 32 धावांची गरज. 6 चेंडू 32 धावा विजयासाठी. YSC डोंबिवली संघाला 6 चेंडू 32 धावा. याच्यानंतर होणार लगेच सामना. आता याच्यामध्ये जो विन होईल आणि विरार श्रीराम विरार यांच्यामध्ये सामना लगेच होणार आहे. श्रीराम विरारचे कर्णधार रोशन आणि पॅवनिकी संपर्क साधायचा आहे. 6 चेंडू शिल्लक आहे. याच्यानंतर लगेच सामना तुमचा खेळवायचा आहे. पाहूया पुढील चेंडू अतुल भोईर यांचा. हो क्लीन बोल्ड. पहिल्या चेंडूवरती चिरपा उडवत आहे. पाहूया शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू मध्ये 32 धावांचं आवाहन करायचं आहे ते YSC डोंबिवली संघाला. 5 चेंडू 32 धावा. याच्यानंतर होणार सामना जो मॅच त्यामध्ये विन आणि श्रीराम इलेव्हन विरार यांच्यामध्ये लगेच सामना 3 षटकांचा राहिला आहे. पाहूया पुढे अतुल भोईर मारा करेल. हो वाईटचा इशारा पंच. 1 बाउन्स. धावा 41 धावा. 5 चेंडू 31 धावा विजयासाठी. 5 चेंडू 31 धावा. पाहूया 4 चेंडू 31 धावा. YSC डोंबिवली संघाला जिंकण्यासाठी 4 चेंडू 31 धावा. मला वाटतं गगनची पण षटकार. 6 धावांनी भरसवली धाव संख्या होते 47. 47 लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे. 3 चेंडू मध्ये 25 धावा पाहिजेत YSC डोंबिवली संघाला. आणि जवळजवळ हा विजयाचा झुकतोय तो मला वाटतं पुष्कर शिवान यांच्याकडे 2 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. आणि विजय मला वाटतं जवळजवळ पाहूया. आणि जवळजवळ विजय पुष्कर शिवानकडे चुकला. एक चेंडू 23 धावा. सुंदर. पराभूत संघाचा आभार आणि विजय झाला संघाचा आभार.